पुढे टीमच्या कॅप्टनने विघ्नेश पाटील यांनी निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि फायनलच्या मॅचला होते सुरुवात। या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांचीच सहकार्य लागलेत। कैलासवासी शाळेचे दैवत स्वर्गीय गुरुवर्य बाळाराम पाटील संस्थापक अध्यक्ष, विशेष सहकार्य आदरणीय सुनील बाळाराम पाटील धारावी, माजी नगरसेवक विकास बाळाराम पाटील धारावी, सूरज अनंत म्हात्रे, सागर मारुती म्हात्रे धारावी यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आले। कुणाल निर्भवणे धारावी नेरूळ सेक्टर 23, धनश्री कौस्तुभ मोरे धारावे नेरूळ सेक्टर 23, श्री स्वप्नील मारुती म्हात्रे, श्री संजय चौगुले नंदू भोर वाशी इंडियन्स, प्रशांत भोईर प्रोप्रायटर जय इंटरप्राइजेस शिरवणे, त्याचबरोबर अतिश सोमा पाटील तुर्बे, प्रेमनाथजी पाटील तळोली, सुरेश राणा अंकल, दीपक बाळाराम पाटील कुक्षेत, सूरज बाळाराम पाटील, स्वप्नील नाईक बोनकोडे, संदीप धनाजी नाईक धारावे यांच्या माध्यमातून मला जेवण पुरस्कृत करण्यात आले। या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। नमित आणि भूषण अशी सलामीची जोडी, पहिला बॉल स्लॉक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल, चेंडू थांबला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्याच बॉलवर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला स्लॉक केला आणि डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडू जातोय, सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय। यांचा देखील आभार मानतोय। त्याचबरोबर संदीप धनाजी नाईक धारावे, गुरुनाथ मारुती नाईक धारावे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली। एटी स्पोर्ट्स तेजस बांदल, रुपेश बांदल यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले। यावेळेस पंच खेळला जातोय, कव्हर रीजन मध्ये शक्तीचा प्रदर्शन दाखवणारा नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे 6 धावांसाठी षटकार। नमित अशोक पाटील, भूषण उत्तम पाटील ही सलामीची जोडी, CR पाटील कुमार 11 फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते। या टीमच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाली। पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके, पहिल्या 2 बॉलवर 8 धावांची मोहर लागत असताना इथे देखील सॉक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय। डॉट बॉलची सांगता होत असताना 5 ओव्हरचा सामना आहे। जिमी नायर यांचं देखील आगमन झालं। वेलकम जिमी नायर साहेब, आपण देखील मंचावर या। पॉप प्ले मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे, बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते गोशांकित क्षेत्रामध्ये। नमित अशोक पाटील हा खेळाडू जर पाहिलं तर काय फॉर्म मध्ये आहे। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं ते हंगाम गाजवलं होतं, काय बॅटिंग केली नमित पाटील आणि या खेळाडूने देखील भरपूर योगदान दिले आपल्या टीमसाठी। भूषण पाटील यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे। अकोटापाचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, झेल पकडला जातोय, खूप चांगला झेलला जातोय। बेटूच्या माध्यमातून पहिला गडी गारत होत असताना फलंदाज बाद होते। नमित अशोक पाटील फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघाला, फलंदाज बाद। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राहुल कांबळे, मोहन दीक्षितला मिळते सफलता। 5 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। चांगली सुरुवात करून दिली होती नमित पाटील, पण त्यानंतर 5व्या बॉलवर टॉपेज लागली, शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला आणि फलंदाजाला परतावं लागलं। 1 गडी बाद, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। राहुल कांबळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील मोहन दीक्षितने लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के दिलेत। सुपर बॉलिंग परफॉर्मन्स आणि इथे राहुल कांबळेला परतावा लागेल। 2 गडी बाद, टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली। 9 धावा 2 गडी बाद अशी खराब सुरुवात CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमच इथे बॅटिंग करत असताना
तो एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर पर अगर आप नजर डालेंगे तो केवल 9 रन थी कि विघ्नेश सर शुरुआत बहुत ही अच्छी रही थी। पहली 2 गेंदों में अगर 8 रन आए थे तो वहां पर नमित पाटिल को थोड़ा सा सागर सन्मान्य सागर मात्रे इनसे गुजारिश है आप मंच पर आ जाइए। सन्मान्य निवृत्ती मात्रे सर यांना देखील विनंती आपण देखील मंचावर यायचं आहे। सागर मात्रे सर निवृत्ती मात्रे सर प्लीज आपल्यास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। तो एक ओवर की समाप्ति के बाद अब स्ट्राइक पर आ चुके हैं भूषण उत्तम पाटिल, ये रन मशीन खिलाड़ी है। अब इनके खिलाफ अब गेंदबाजी में बदलाव किया जाएगा। विघ्नेश पाटिल पहली गेंद स्लिम बॉल के क्षेत्र में हल्की से मिसफील्ड, लेकिन रन चुराने का कोई मौका नहीं दिया। भूषण पाटिल जानते यहाँ जोखिम नहीं उठाना होगा। 2 विकेटें वैसे भी पहले ओवर में गिर चुके हैं। नमित पाटिल, उसके बाद राहुल कांबळे, ये 2 बड़े बल्लेबाज मैदान पर जा चुके। बंजाय से महारावर नए बल्लेबाज आ चुके। रोनित पाटिल यानी नमित पाटिल रोनित पाटिल एक ही टीम में 2 सगे भाई खेल रहे हैं। आप इरफान पठान यूसुफ पठान को देखते, मार्को स्टीवा को देखते हो, ग्रैंड फ्लोर एंडी फ्लोर को देखते हो। देखिए शायद पैरों को गेंद लगी है। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही थी, लेकिन शॉट एक्स्ट्रा कॉर्नर पर भूषण पाटिल ने गेंद को ढकेला था। शायद हल्की सी गेंद पैर में लगी थी, हल्का सा क्रैम्प आया ऐसा लग रहा है। रन चुराने का कोई मौका नहीं है। एक ओवर यानी एक गेंद समाप्त होने के बाद टीम का स्कोर केवल 9 रन 2 विकेट के नुकसान पर, जबकि टॉस हारने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करने का मौका मिला है। सीआर फाउंडेशन कुमार 11 तुर्भे की टीम को बहुत जबरदस्त गेंद। विघ्नेश पाटिल की मैं तारीफ करना चाहूंगा। विघ्नेश पाटिल जितने ऊंचे कद काटे के खिलाड़ी है, उसी अंदाज में गेंदबाजी डाले। इतने बड़े बल्लेबाज के सामने इतना आसान नहीं होता। जब बल्लेबाज अपने फॉर्म में होता है तो वहां गेंदबाजी करवाना किसी भी गेंदबाज के लिए चुनौती से कम नहीं होता है। लेकिन यहाँ पे देखिए विघ्नेश पाटिल एक कप्तानी भरी गेंदबाजी करवाते हुए दाहिने से राउंड विकेट बायत के बल्लेबाज के लिए इस बार डीप लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से मिलेंगे। यहाँ पे 6 रन, इस 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 15 रन। भूषण पाटिल के बल्ले से आता हुआ एक दनदनाता हुआ पहला छक्का। इससे पहले नमित पाटिल के बल्ले से एक छक्का आया था, लेकिन उसके बाद नमित पाटिल आउट हुए। अब भूषण पाटिल के कंधे पर जिम्मेदारी है, इनको यहाँ पे जिम्मेदारी भरी पारी खेलनी होगी। अगर सीआर पाटिल फाउंडेशन इस बड़े स्कोर को हासिल करें तो भूषण पाटिल के बल्ले का चलना बहुत जरूरी है। ये बढ़िया गेंद थी, लाजवाब गेंद। अपने गेंदबाजों को देखिए, गेंद को रिलीज करने के बाद नीचे रखवा रहे। छक्का मिला जरूर था, लेकिन दूसरी मर्तबा गेंद को किया है डॉट। स्कोर अभी भी 15 पर अटकता हुआ। अब तक इस ओवर में 4 गेंदों में 3 गेंदें डॉट निकली है। केवल एक बड़ा हिट आया, इसके अलावा लाजवाब गेंदबाजी रही है कप्तान विघ्नेश पाटिल की। ओहो कमाल की गेंद, लेकिन केवल 1 रन मिलेगा। ज्यादा समय नहीं लिया है, बाहरी किनारा लिया, 1 ही रन के लिए स्कोर पहुंच चुका है 16 रन, यानी 7 रन इस ओवर में आ चुके हैं 5 गेंदों में। देखिए विघ्नेश सर ऐसा लगा कि बड़ा छक्का मिल चुका है, एक बड़ा ओवर मिल सकता है पहली 2 गेंदें डॉट निकलने के बाद। लेकिन कहीं ना कहीं भूषण पाटिल ठंडे दिमाग से खेलना पसंद करते, जानते कि पूरे 5 ओवर तक अगर मैदान में टिकेंगे तो रन आसानी के साथ आ सकते हैं। जब जब बड़ा बल्लेबाज विकेट पर रुक जाता है तो रन गति जो है वो तेजी से बढ़ने की संभावना रहती है। इस ओवर का ये आखिरी बॉल, फिर से बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट मिलेंगे यहाँ पर। इस ओवर का आखिरी बॉल पे आया है छक्का। इसे 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 22, यानी 22 रन, यानी पावर प्ले के दोनों ओवर खत्म हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम का स्कोर पहुंच चुका 2 विकेट के नुकसान पर 22 रन। देखिए एवरेज जो है वो 11 का रखा हुआ है। अब यहाँ से इसी एवरेज से रन बनाती है तो 55 के करीब जा सकता है विघ्नेश सर। डेफिनेटली 55-60 पर्यंत मजल मारावे लागेल, पण आनंदाची बाब आहे की भूषण उत्तम पाटील रंगात आलाय, ढंगात आलाय। कोहिनूर ऑफ नवी मुंबई, अगदी या खेळाडूने देखील नवी मुंबईचं नेतृत्व केलं। आज जर पाहिलं तर 10PL ची स्पर्धा, अगदी आनंद प्रीमियर लीग अशा अनेक कतारमध्ये जाऊन देखील आपली दमखम दाखवली। आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत भूषण पाटीलने खेळ केलाय आणि नवी मुंबईचं नेतृत्व केलंय, त्यामुळेच या खेळाडूची अजून देखील या क्रिकेटमध्ये तितकीच क्रेज आणि तितकीच धमक आहे, हेच पाहायला मिळालं। ऋतिक मात्रे येतोय, यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ रिजनला पार चंदनच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार आणि रोनित अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार। टीमची धावसंख्या 28-28 या आकड्यावर
आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकार लगवले गेलेत. भूषण पाटीलने 2 आणि 1 षटकार रोनित पाटीलच्या बॅटमधून. रोनित पाटील असा खेळाडू आहे जो नेहमीच टीम संकटात असते ते संकटमुक्तच्या भूमिकेत बॅटिंग करतो. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कपार चंदन वेगाने येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते. भूषण उत्तम पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई, ज्या खेळाडूने नवी मुंबईचं नेतृत्व केलं. अगदी अनेक मालिकावीर अनेक बाईक्स आपल्या नावावर आहेत. भूषण उत्तम पाटील तुर्भे गावचा सितारा, अखंड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपली धमक त्याने दाखवली. किंबहुना भारताबाहेर जाऊन शारजाच्या मैदानावर अगदी 10 PL ची स्पर्धा जिंकली आणि स्वप्नवत अशी गोष्ट त्यांनी साकार केली. भरपूर मेहनत केली क्रिकेटसाठी भूषण पाटीलने. खोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट घासत पुसत तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करावं लागलीत. धावसंख्येला आकार 11ची सरासरी राखली तरी 55 होतील. त्या पलीकडे देखील धावा करावा लागतील कारण की बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम बोनकोडेकडे. त्यामुळे धावा करावा लागतील. रोनित पाटील साथ देत असताना चेंज ऑफ पेस गतीवर्धन केलं गेलंय. चेंडू हवेत आहे. खूप चांगला झेल लाजबाब झेल पकडला जातोय विनीत दळवीच्या माध्यमातून. या स्पर्धेतील सर्वाधिक चांगला झेल विनीत दळवी लाजबाब झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. रोनित पाटीलच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन संघाला. फलंदाज बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला आणि कशा पद्धतीने झेप घेतली. टॉपेज लागली होती. अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये विनीत दळवी होता. स्वतःला झोकून दिलं होतं आणि कॅच पकडली. डायव्ह कॅच. सुपर्ब कॅच. सुपर्ब एफर्ट मिस्टर विनीत भालचंद्र दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. हा यंगस्टर खेळाडू आहे. 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. 30 वर तिसरा गडी गारद होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर परफेक्ट ऑलराऊंडरच्या यादीमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. नाव आहे हेमंत पाटील. पहिलाच बॉल प्ले इन मिस पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ऋतिक जगदीश म्हात्रेने देखील आपल्या गावासाठी फार कमी वयात आपली गोलंदाजीची धार दाखवली. विघ्नेश पाटील असेल, ऋतिक म्हात्रे असेल, मोहन दीक्षित असेल, या पंक्तीमध्ये आपलं नाव अगदी ठळकपणे कोरलं गेलं. खोलबटापाचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी पायावर बॅट अदळली असं वाटतंय. थोडासा इंजुरी होती. डॉट बॉलची सांगता होती आणि षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 22 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये धावा जर पाहिल्या तर धावा आल्या तब्बल 8 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा दाखल करायला 3 गडी बाद आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहेत. मनीष पाटील सर या 12 मध्ये कमीत कमी 20-25 ते 30 पर्यंत मजल मारावे लागेल CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघाला. देखिए विघ्नेश सर, इसके लिए ये देखना पड़ेगा कि इस समय स्ट्राइक भूषण पाटिल के पास है. भूषण पाटिल अपने पास कितना स्ट्राइक रखते हैं, क्योंकि जो ज़्यादा स्ट्राइक उनके पास रहेगी तो CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे बड़े स्कोर को हासिल कर सकते हैं. अब यहाँ पे गेंदबाजी में बदलाव किया जाएगा. जिन्हें विघ्नेश पाटिल अपनी तरफ से दूसरा ओवर टीम की तरफ से नंबर 4 पे गेंदबाजी करेंगे. सामने है भूषण पाटिल. पहली गेंद दाहिने हाथ से राउंड विकेट. उम्दा शॉट, लेकिन खिलाड़ी है वहां पर. जाना पड़ेगा मैदान से बाहर. एक और विकेट का, जिस विकेट की तलाश थी, एक चक्रव्यूह बनवाया था भूमि 11 बोनकोड़े के खिलाड़ियों ने और हल्की सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. भूषण पाटिल वाइडिश लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से मारने का प्रयास कर रहे थे. गेंद में इतनी ताकत नहीं थी, लेकिन सीधे खिलाड़ी के हाथ में जाना पड़ा भूषण पाटिल को. इस तरह चौथे विकेट का बदल हो चुका है भूषण पाटिल के रूप में. और यहाँ से मुझे लग रहा है विघ्नेश सर, यहाँ से राहत की सांस ली होगी भूमि 11 बोनकोड़े के खिलाड़ियों ने जिस अंदाज में गेंदबाजी की है.
डेफिनेटली भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील बाद झालाय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. असं वाटलं होतं की भूषण पाटील आता ही मॅच मध्ये शेवटच्या क्षणामध्ये आक्रमकता धारण करील, पण पहिल्याच बॉलवर विघ्नेश पाटीलने अगदी गेम प्लॅन केला होता आणि लोअर फुलटॉस बॉलला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये मोहन दीक्षितने खूप चांगला झेल पकडला आणि भूषण पाटीलला परतावं लागलं. चौथा धक्का लागतोय सीआर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमला. 4 गडी बाद, टीमची धावसंख्या 30. जी हाँ, बिल्कुल सही फरमा, क्योंकि उनको वहां पे रुकना चाहिए था. नए बल्लेबाज डाल चुके उमेश कांबले वैदिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को ढकेला. अराउंड द कारपेट शॉट आते ही उमेश कांबले ने 1 रनों के साथ अपना खाता खोला है. इस 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 31 रन 31. अब यहां से सोच रखनी होगी. अब यहां पर यह भी देखना पड़ेगा नमित पाटिल, आप कीजिएगा हेमंत पाटिल क्या रवैया अपनाते हैं. इनके ऊपर भी खासा दबाव बढ़ चुका है. स्कोर ज्यादा बड़ा नहीं है, कमाल की गेंदबाजी रही है. विघ्नेश पाटिल इस बार नहीं रोक पाएंगे. मिलेंगे यहाँ पे आधा दर्जन यानी पूरे 6 रन. इस 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम का 37. देखिए भूषण पाटिल का विकेट गिरने का ज्यादा दबाव महसूस नहीं हो रहा है. हालांकि उन्होंने छोटी सी पारी जरूर खेली, लेकिन मुझे लग रहा है कि यहाँ पर देखिए हेमंत पाटिल की भी तारीफ होना जरूरी है. जिस तरीके से वो दबाव में अपने आप को लीड करवा रहे हैं. विघ्नेश पाटिल जैसे खब्बू गेंदबाज के सामने आप विस्फोटक बल्लेबाजी कर पाना बहुत मुश्किल हो जाता है. वहां पर बल्लेबाज को विकेट बचाने के लिए संघर्ष करना पड़ता है. वहां अगर आप बड़े शॉट्स खेलते हो तो तारीफ के काबिल बल्लेबाजी रही है. फिर से शॉर्ट पिच गेंद थी, नेक्स्टम को मिस कर रही थी. क्या कहेंगे अंपायर. 22 के रूप में रन मिलता हुआ 1 रन जाएगा तुर्बे के खाते में. देखिए शायद कहीं ना कहीं हेमंत पाटिल के पैरों पे जो बल्ला लगा है उसका थोड़ी सी परेशानियों का सामना करना पड़ रहा है. शेर जख्मी हुआ तो क्या हुआ, और भी खतरनाक बन जाता है ये कहा जाता है. लेकिन हेमंत पाटिल जख्मी हालात में किस अंदाज में बल्लेबाजी करेंगे. देखिए बार बार अपने पैर को हाथ लगा रहे. स्कोर पहुंच चुका 38. 4 विकेट के नुकसान पर विघ्नेश पाटिल की इस ओवर का ये अगला गेंद. इस बार शॉर्ट पिच गेंद थी, मिड विकेट के रीजन में गेंद गई शॉर्ट मिडॉन के पास और यहाँ पे डायरेक्ट हिट हुआ है. एनी बड़ी नो डाउट होगा. शायद जाना पड़ेगा बल्लेबाज को मैदान के बाहर. मिड विकेट पर फिल्डर कोण थे. अभिजित मोहोपाती आपल्याला पाहायला मिळतील. काय क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी एका अँगलने फक्त एकच स्टंप दिसत असताना देखील त्या स्टंपला हिट केला गेला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हेमंत पाटीलला परतावा लागेल. गडी क्रमांक बाद होतोय 5वा. 5 गडी बाद. टीम संकटात आहे, टीम अडचणीमध्ये. आता संकट मोचकच्या भूमिकेत धावा कराव्या लागतील आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना राकेश. देखिए विघ्नेश सर, आप 30 गज के दायरे के अंदर से अगर आप फील्डिंग करवाते हो तो आपका थ्रो सही होना चाहिए, ये बेहतर होता है. उम्दा शॉट, लाजवाब टाइमिंग, खिलाड़ी है वहां पर. बहुत बढ़िया एफर्ट. ये एफर्ट बहुत जरूरी है. फाइनल जैसे मैच में एफर्ट का होना बहुत जरूरी है. वाइडिश लॉन्ग ऑफ पर शायद पार्थ चंदन खड़े हैं. इससे पहले उन्होंने कैच लपका था, लेकिन इस मर्तबा निश्चित रूप से अपनी टीम के लिए यहाँ पर उन्होंने 5 रन बचा, 3 रन बचा लिए हैं. 2 रन हो चुके हैं पूरे, शायद 4 रन बचा लिए. वहां पे 6 रन बन सकते थे, लेकिन दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 2 रन मुकम्मल किए. 6 रन बनने की संभावना थी. 4 रन अपने टीम के लिए बचाने में कामयाब हो चुकी है. शायद पूछा जा रहा है कहीं झाड़ को लगा या नहीं लगा है, क्योंकि दोनों अंपायरों ने जो नियम बनवाए हैं, इस टूर्नामेंट का नियम है. जी नहीं, शायद. चलिए टाइम पास मत कीजिए. 2 ही रन मिलेंगे. 2 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 40 रन 5 विकेट के नुकसान पर. देखिए सम्मानजनक स्कोर तो बना है. अगर अभी भी आखिरी ओवर फेंका जाना बाकी है, कुल मिलाकर अभी भी आखिरी ओवर फेंका जाना बाकी है. ओवर की समाप्ति हो चुकी है क्या? ओवर की समाप्ति हो चुकी है. तो 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन बन चुकी है सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम का. अब आप आखिरी ओवर शायद पार्थ चंदन आएंगे. पार्थ चंदन निश्चित रूप से पार्थ चंदन आएंगे. पार्थ चंदन अपनी तरफ से 40 रन 10 रन प्रति ओवर के औसत से रन बना रही है सीआर पाटिल फाउंडेशन की टीम. पहली गेंद बड़ा शॉट, लाजवाब टाइमिंग, पहली ही गेंद पर चलता कर दिया. पार्थ चंदन की पहली गेंद पर 6 रन ठोक दिए हैं. टीम का स्कोर 46. यहाँ पे रन अगर आएंगे तो फिर थोड़ा सा दबाव बढ़ जाएगा भूमि 11 मोनकोडे की टीम के ऊपर. डेफिनेटली शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. अजूनही 5 बॉल मध्ये जर 10 धावा आल्या तर 50 प्लस
55 पर्यंत मजल मारावे लागेल आणि संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळेच या मॅच मध्ये बॉल ट्रॅव्हल होणं देखील कठीण होईल त्यामुळेच धावा कराव्या लागतील. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुरुबे टीम देखील तितकीच दमखम दाखवतोय आणि चांगला खेळ दाखवतोय आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय बॅट्समन राकेशच्या बॅटमधून. कोलबटाबाचा चेंडू खूप चांगला बॉल कॉइन बॉक्स डिलिव्हरी यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या बॉलवर षटकार दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल येतोय. फुलरलेनचा चेंडू मिस केलाय. क्षेत्ररक्षक आहे मोहन दीक्षित. आणखीन एक लाजबाब झेल पकडला जातोय. राकेशला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय तब्बल 6वा टीम CR पाटील फाउंडेशन टीमला. फुलरलेनच्या चेंडूवर मोठा फटका एक्झिक्यूट करू शकला नाही राकेश आणि परतावा लागेल. सफद मिळते पार चंदनला आणि फलंदाज होतोय बाद. देखिए विघ्नेश सर, यहाँ पे थोड़ा संयम बरकरार रखना चाहिए था राकेश को, क्योंकि आपको पहले ही गेंद पर 6 रन मिले थे तो ऐसा लग रहा था जब 6 से आपने आगाज किया है तो अंजाम भी अच्छा होगा, लेकिन उसके बाद गेंद डॉट निकले और उसके बाद विकेट गिरा राकेश का, तो कहीं ना कहीं मैं तो यही कहूंगा पार चंदन ने वापसी की है. कमाल की गेंदबाजी रही है. आप डेथ ओवर में गेंदबाजी करवाने आते हो और वहां पर अगर आपको पहले ही गेंद पर अगर छक्का पड़ जाता है उसके बाद आप अनुशासन के साथ गेंदबाजी करवाते हो और वहां पर विकेट अगर आप प्राप्त करवाते हो तो तारीफ के काबिल गेंदबाजी रहेगी पार चंदन की. अब यहाँ पर नए बल्लेबाज आ चुके मैदान पर. कौशल पाटिल, छठा विकेट का पतन हो चुका है. नंबर 8 नंबर का बल्लेबाज मैदान पर बल्लेबाजी करने उतरा है. 3 गेंदें अभी भी बची है. टीम का स्कोर हुआ 46. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे मोहन दीक्षित. फॉर्मलिंग पाहायला मिळतोय. बनबाऊन सीमा रेषे पलीकडे. न्यू बॅटर मिस्टर कौशल पाटील आलाय. बॅट मधून येतोय चौकार. कौशल पाटीलचा विचार केला तर मनोज पाटील सर तुर्भे प्रीमियर लीग मला आठवते 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला होता आणि तब्बल 10 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलं होतं. कोलबटापाचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फाइंड मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जसा वेळ जातो तसा मैदानामध्ये अंधार पसरलाय. शेवटचा बॉल. फुलरलेनचा चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल पण त्या दरम्यान एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर आणि 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. एक फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. 50+ धावा आणि संध्याकाळचे 5 वाजलेत त्यामुळेच या 5 वाजताच्या या शांत आणि थोडासा मंद प्रकाश किंवा मंद काळोख पडत असताना या वातावरणामध्ये या 51 धावा करणं देखील इतकं सोपं नसेल पण तितक्याच फॉर्म मध्ये आहे टीम भूमी 11 बोनकोडे. या धावांचा पाठला करण्यासाठी देखील सज्ज होतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. बघूया इनिंग ब्रेक मध्ये काय होतंय आणि या कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल. या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय ज्यांनी आज आमच्या गळ्याला शेक देण्याचं काम केलं आणि या नवी मुंबईत औषधी चहा जर कोणी बनवत असेल अगदी वेगवेगळ्या स्पाइसेसने वेगवेगळ्या जडीबुटीने आणि त्यांचं नाव आहे यशवंत भोईर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आज संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला अगदी एक वेगळा चहा त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आला आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच यशवंत भोईर साहेब. आपला देखील मनपूर्वक आभार. गावदेवी क्रिकेट संघ धारावी आणि मच्छिंद्र स्मृती चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर 40+ संघातील लेजंड खेळाडू दशरथ भोईर साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. एक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला धारावी क्रिकेटसाठी त्यांचं देखील योगदान राहिलंय. त्यांचा देखील यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. नाईक साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सुभाषी नाईक साहेब अगदी त्यांचा देखील
मोलाचं योगदान आणि या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानणं गरजेचं आहे. विकासजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिलं, त्यांचे देखील आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा देखील यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय सूरज अनंत म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. खास या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलंय. या सगळ्याच घटकांचा सन्मान करणं गरजेचं आहे. मंगेश पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. मंगेश पाटील साहेब असतील, अनंत नाईक साहेब असतील आणि अनंत नाईक साहेब यांचा सन्मान होतोय. महादेव म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार मानतोय. मॅचला होते सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि कमेंटर बॉक्स मध्ये ऐकूया मनोज पाटिल सरांना. धन्यवाद. तो सभी मेहमानों का सम्मान होना बहुत ज़रूरी है, क्योंकि क्रिकेट के माध्यम से जो जो मेहमान यहाँ पर अपना कीमती समय निकालकर कष्ट लेकर यहाँ पर आए हैं, हर मेहमान का सम्मान होना जरूरी, क्योंकि मेहमान खुदा से बड़ा होता है. पहली गेंद, उम्दा शॉट और सीधे खिलाड़ी के हाथ में शॉट, बैकवर्ड कवर पर बहुत ही शानदार कैच. सलामी बल्लेबाज मैदान से बाहर जाना पड़ेगा. माजिद बलोच का खराब फॉर्म बरकरार. अब तक टूर्नामेंट में 75 रन बनाने वाले एकमात्र भरोसेमंद बल्लेबाज थे, लेकिन यहाँ पर फाइनल जैसे महत्वपूर्ण मुकाबले में शून्य पर अपना विकेट गंवा दिया है और यहाँ पर थोड़ी सी राहत की सांस ली होगी. लेकिन पार्थ चंदन ये एकमात्र भरोसेमंद बल्लेबाज है. ये जब तक रहेंगे तब तक भूमि 11 बोलकोड़े टीम की आशाएं बरकरार होगी. पहली ही गेंदबाज की अगर हम बात करें, अभी की दूसरी ही गेंद पर विकेट प्राप्त किया. सलामी बल्लेबाज माजिद बलोच का अब नए बल्लेबाज आ चुके विघ्नेश पाटिल. शायद भाई कप्तान साहब आए हैं. माजिद बलोच आज दिवसभरामध्ये 3 मॅचेस फायनल पर्यंत खेळताना दिसल्या. तिन्ही मॅच मध्ये अपयशी ठरला माजिद बलोच. त्यामुळेच ज्या दिवशी पहिला सामना खेळला त्या दिवशी मात्र खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. तब्बल 75 धावा केल्या होत्या आणि आता मात्र या मॅच मध्ये अपयशी ठरला. आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक आणि या दारावे गावचे भाग्य विधाते सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय. क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. अशोक सोनवणे साहेब देखील उपस्थित आहेत. आतिश सुनील पाटील म्हणजे सुनील पाटील साहेबांचे चिरंजीव देखील उपस्थित आहेत. वेलकम सरचे स्वागत आहे. सुस्वागतम. हे सगळेच मान्यवर आणि या मुख्य व्यासपीठावर उपस्थित असताना यावेळेस लेंथ बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय. विघ्नेश मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार. विघ्नेश पाटील आहे. विघ्नेश मडवी समालोचन कक्षामध्ये आहे आणि विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आला. लाजवाब स्ट्रोक. विघ्नेश पाटिल गोलंदाजी ये नजारा बहुत बढ़िया है. एक तरफ विघ्नेश पाटिल बल्लेबाजी कर रहा था, दूसरी तरफ विघ्नेश मोदी कमेंट्री बॉक्स में बैठा है. ये अच्छा नजारा दिख रहा है. आते ही कप्तान ने टोला मारा है भाई. भाई कप्तान के कुर्सी पे बैठे हैं, उनको जानकारी है कि बतौर कप्तान किस तरह की बल्लेबाजी करनी. हालांकि शुरुआत खराब मिली है, एक पर पहला विकेट गिरा, वहां से उन्होंने जिम्मेदारी भरी पारी खेलने की कोशिश में. इस ओवर की अगली गेंद फिर से उम्दा शॉट, किनारा लिया. जाना पड़ेगा विघ्नेश पाटिल को भी मैदान के बाहर. दूसरे विकेट का पतन, ये टर्निंग पॉइंट हो सकता है. लेकिन विघ्नेश पाटिल ने बड़ा शॉट्स मारा जरूर था. पावर प्ले की पाबंदियों का फायदा उठाना चाहते थे, लेकिन दूसरी ही तरफ गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. अभी लाजवाब गेंदबाजी, अतिरिक्त उछाल प्राप्त किया और विघ्नेश पाटिल के बल्ले का किनारा चूमती हुई गेंद विकेट कीपर भूषण पाटिल के सीधे हाथों में थमा गई है. इसी के साथ दूसरे विकेट का पतन हो चुका है. विघ्नेश सर क्या कहना चाहोगे? टीट फॉर टॅट. विघ्नेश पाटीलला परतावं लागलं. एक षटकार जरूर आला त्याच्या बॅट मधून, त्यानंतर मात्र पलटवार केलाय गोलंदाज जबीने आणि 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 वर 2 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विनीत दळवी ज्याने या मॅच मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. संपूर्ण मॅच मध्ये किंवा वाशीच्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली होती याच विनीत दळवीने. या मॅच मध्ये देखील धावा करायचेत. 50+ धावा आहे, त्यामुळे धावा करणं गरजेचं असणार आहे आणि पार चंदनला साथ द्यावी लागेल.
आज दोन सामने, दोन मेगा फायनलचे सामने खेळत असताना बोनकुडे टीम डबल धमाका आहे आणि दोन दोन ट्रॉफीज आज बोनकुडेच्या गावामध्ये येत असताना दिसतील. त्यामुळेच प्रत्येक खेळाडू बाद झाल्यानंतर वाशीच्या दिशेने रवाना होतोय. तिकडे देखील फायनलचा सामना सुरू आहे. सगळ्यांचं लक्ष आहे या मॅच कडे. विनीत दळवी न्यू बॅटर ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. विघ्नेश पाटील परतल्यानंतर एक जबाबदारी आहे आणि दोन गडी बाद झालेत. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमला देखील कमबॅक करावा लागेल. विकेट प्राप्त झाली प्रामुख्याने. जर पारचंदनला बाद केलं मनोज पाटील सर तर मॅच मध्ये नक्कीच वापसी होईल, कमबॅक होईल. देखिए इनका विकेट बहुत ही महत्वपूर्ण रहेगा क्योंकि इनको अगर विकेट पे अगर एक बार और पांव जमा लेते हैं पार चंदन तो मुझे लग रहा है भूमि 11 बोनकोड़े की जीत निश्चित हो सकती है. दूसरी तरफ CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्भे की अगर हम बात करें तो इनके लिए दबाव की बात होगी क्योंकि इनका विकेट बहुत इस बार देखिए 1 रन मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 9 रन. ओवर की यहाँ पे शायद समाप्ति हो चुकी. देखिए दोनों टीमों की अगर हम तुलनात्मक स्थिति पर नजर डालेंगे विघ्नेश सर तो दोनों टीमों ने पहले ओवर में 9 रन बनाए हैं. हालांकि अगर विकेटें जो गिरी है विकेटें गिरी जो है वो भी 2-2 गिरी है तो दोनों टीमों का परिणाम बिल्कुल समान चल रहा है. यहाँ अगर पार चंदन पूरे 5 ओवर तक मैदान पर टिक जाते तो नजारा कुछ अलग हो सकता है. ऐसे स्थिति में कप्तान अगर हम देखेंगे भूषण पाटिल नंबर 2 के पावर प्ले किस गेंदबाज के साथ जाना चाहेंगे वो बहुत कुछ डिफेंड करेगा. डेफिनेटली गेम प्लॅन करणं गरजेचं आहे. कॅप्टनशिप फार इम्पॉर्टंट असेल. भूषण पाटीलने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलंय त्यामुळेच त्याला माहिती या सिच्युएशनला कुठला गोलंदाज वापरावा. पण जमेची बाजू ही असेल की बोनकुडे टीमचा पार चंदन जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो खेळपट्टीवर अजूनही शाबूत आहे. 9 धावा 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राकेश. षटक क्रमांक 2 हाताळत असताना यावेळी स्टॉपेज फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. हेमंत पाटील की नमित पाटील या दोघांमध्ये आता हेमंत पाटीलने बाजी मारली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. विनीत दळवीच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 धावा. प्रत्येक बॅटर येतोय तो षटकार मारण्यासाठी येतोय पण कॅप्टनने सांगणं गरजेचं आहे की यस आपण सिंगल देऊन पार चंदनला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. हे देखील गेम खेळणं फार महत्वाचं असणार आहे. पण इथे कुठेतरी गफलत होते टीम भूमी 11 बोनकुडे संघाची. त्यामुळेच 3 गडी बाद 9 धावा दाखल करावं लागलेत. देखिए विघ्नेश सर मुझे ऐसा लग रहा है कि भूमि 11 बोनकोड़ के खिलाड़ी विकेट दे रहे हैं वहां पे टिकाऊ पारी खेलने का प्रयास करना चाहिए. सिंगल डबल पर भी बहुत ज्यादा फोकस करना होगा. पार चंदन को ज्यादा अब तक स्ट्राइक नहीं मिली है जबकि अगर ओवर की बात करें दूसरा ओवर प्रगति पथ पर है. पहले ही गेंद पर गेंदबाज राकेश ने विकेट प्राप्त कर दिया है तो यहाँ पर दबाव डाल रहा है. 3 विकेटें गिर चुकी है. 7 गेंदों के अंतराल में अगर आपने 3 विकेटें गंवा दी है तो मतलब साफ है कि पार चंदन के ऊपर वो मनोवैज्ञानिक दबाव बढ़ सकता है. अब नए बल्लेबाज आज के मैदान पर अबरार इनके ऊपर भी खासा दबाव होगा. अब ये क्या रणनीति अपनाते हैं सिंगल डबल से स्ट्राइक रोटेट करते हैं या फिर किस अंदाज में बड़ा शॉट मारने का प्रयास करेंगे. यही देखिए ये भी बड़ा शॉट मारने का प्रयास करें और यहाँ पर शायद ये आया तो था लेकिन अंतिम समय पे कैच पकड़ लिया. चौथे विकेट का पतन. विघ्नेश सर मुझे ऐसा लग रहा है कि भूमि 11 बोनकुड़ के खिलाड़ी की जाती तो नहीं कर रहे. आपने 8 गेंदों में ही 4 विकेटें गंवा दी है. 53 रनों का लक्ष्य है. ऐसा बिल्कुल लग रहा है पार चंदन केवल नॉन स्ट्राइक पर तमाशा देख रहे हैं. उनको नहीं स्ट्राइक मिल रही है. वो केवल शायद नसीहत दे रहे हैं. अब यहाँ से ठंडे दिमाग से खेलने का नजारा करना एक साझेदारी की जरूरत है इस समय और बहुत जरूरी होगी साझेदारी. म्हणूनच म्हटलं जातं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातोय. त्यामुळेच संयम देखील बाळगणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी संयम गमावला. अति घाई संकटात नाही आणि ही घाई करण्याचं काम केलं गेलंय. पहिला गडी गारद झाला होता 1 या आकड्यावर. त्यानंतर 7 वर दुसरा गडी गारद झाला. 9 वर तिसरा गडी गारद झाला आणि चौथा गडी देखील 9 या आकड्यावर बाद झाला. 9 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला भूमी 11 बोनकुडी टीमची पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करत असताना 53 धावा करायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. 50+ धावा इतकं सोपं नाहीये आणि जितकीच धारदार गोलंदाजी CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम कडे आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय राकेश. ऋतिक मात्रे आलाय. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर आणेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला अडचणीमध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल
सी आर पाटील फाउंडेशन टीमला अगदी चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचवेल. ऑन साइड ऑन ट्रॅक केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. राहुल कांबळे पाहायला मिळतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. उमेश कांबळे, राहुल कांबळे दोन बंधूने देखील अंडरम क्रिकेट मध्ये आपली दमगम दाखवली आणि बघता बघता आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील आपली छाप सोडत असताना एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 53 धावांचं टार्गेट आहे. दुसरा षटक इथे मार्गस्थ असताना अजूनही धावा करायचे. पार चंदन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत बोनकोडे टीमचा या मॅच वर ताबा आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पाबपलीचं षटक सुरू आहे. पार चंदन साठी शॉर्ट कव्हर प्रोटेक्शन आहे. कव्हर रिजन मध्ये बघा काय क्षेत्ररक्षण, काय कॅप्टनशिप पाहायला मिळते भूषण पाटीलची. म्हणूनच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर म्हणून ओळखला जातोय भूषण उत्तम पाटीलला. हेच दाखवलंय, एका बॉल साठी फक्त प्रेशर आणण्यासाठी तो फिल्डर लावला होता आणि तिकडेच बॉल गेला. हे आहे क्रिकेट आणि हा अनुभव आणि ही आहे कॅप्टनशिप. शेवटचा बॉल पाबपलेचा षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सगळ्यांच्याच नजरा या मॅच कडे. 53 धावांचं टार्गेट आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना कोण होईल कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषकाचा चॅम्पियन. आखो टप्प्याच्या बॉलला पंच केलाय, पंचामी सरपंच आहे आणि कव्हर रिजन मध्ये फेकून दिलाय. पार चंदनच्या बॅट मधून वंदन करणारा एक क्रॅकिंग षटकार. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलीत. आता समीकरण आहे 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. 18 बॉल 37. मैच ऑन है, चेज इज ऑन. देखिए विघ्नेश, राकेश ने पहले 5 गेंदों में केवल 1 रन दिया था. वहां से मैच में उन्होंने पकड़ बना के रखी हुई थी और जैसे ही कमजोर गेंद मिली पार चंदन कहा छोड़ने वाले, पार चंदन ने सीधे इनफील्ड के सर के ऊपर से बहुत ही जबरदस्त छक्का ठोक दिया. टीम के स्कोर को पहुंचा दिया कुल मिलाकर 16 के करीब. 53 रनों का लक्ष्य अब 18 गेंदों में चाहिए. 37 रन. अब रिक्वायर्ड रन रेट पहुंच चुका है लगभग 12.25 के करीब. अब यहां से गेंदबाजी में बदलाव करेंगे. मुझे लग रहा कि अभी को दोबारा बुलाया गया. ये यहाँ पे जाती की पार चंदन है तो फिर राकेश को रखना चाहिए था नंबर 2 के लिए, लेकिन अभी को यहाँ पर दोबारा बुलाया गेंदबाजी के लिए. अभी ने पहले ओवर में अगर देखा जाए 9 रन दिए हैं, 2 विकेट उनको मिले, तो ये रणनीति भी अच्छी है. पहली गेंद अभी की ब्लॉकर में डालने का प्रयास मिड विकेट के रीजन में गेंद गई है और यहाँ पे नजदीकी मामला हो सकता था, लेकिन दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर दिया. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन. देखिए इक्का दुक्का रनों से स्कोर तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल के करीब नहीं पहुंच पाएंगे. यहां से बड़े शॉट्स लगाने की कोशिश करनी होगी, लेकिन बीच बीच में आपको कमजोर गेंद का इंतजार भी करना होगा. वैसे भी 4 विकेटें गिर चुकी है. यहां से एक और अगर विकेट मिल जाता है तो खास करके सीआर पाटिल फाउंडेशन कुमार एलम तुर्बे इस मैच में पूरी तरह से वापसी कर सकती हो. और सबसे महत्वपूर्ण विकेट है पार चंदन का, और जब तक वो रहेंगे तब तक भूमि इलेवन बोनकुड़े टीम की आशाएं जीवित होगी उस खिलाड़ी के ऊपर. 1 रन आ चुका है, 17 रन बन चुके हैं. अब चाहिए 17 गेंदों में 36 रन. उम्दा शॉट बैकवर्ड पॉइंट के सर के ऊपर से और यहाँ पे मिलेंगे 4 रन. कमाल का कवर ड्राइव कर दिया है. पॉइंट और वाइडिश लॉन्ग ऑफ के बीच में जो गैप था उसका फायदा उठाया बल्लेबाज पार चंदन ने. इनका बल्ला कितना भी दबाव आ जाए खामोश नहीं बैठेगा. रन तो आएंगे जरूर. स्कोर पहुंच चुका 21 रन 4 विकेट के नुकसान पर. प्रेशर आहे, दबाव आहे, पण पार चंदन असं म्हणतो की दबाव में कोई बिखरते और दबाव में हम और जोर से निकलते हैं. या प्रेशर मध्ये चांगली बॅटिंग करत असताना पार चंदन सुपर बैटिंग, सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. देखिए बिल्कुल सही बात छेड़ी आपने. इस बार इनसाइड एज लगा है, गेंद गई अराउंड द कारपेट का कॉर्नर के क्षेत्र में. 1 रन मिलेगा. देखिए अब तक इस ओवर में 1 चौका आ चुका है, एक सिंगल 2 सिंगल आ चुके. 3 गेंदों में 6 रन आ चुके हैं. एक बड़े ओवर की तलाश भूमि इलेवन बोलगोड़े की टीम के दृष्टिकोण से अगर हम देखें टीम का स्कोर इस 1 रन के साथ 22 रन 4 विकेट के नुकसान पर. मंजिल है 53 रनों की. अभी अपनी ओवर का इस बार चौथा गेंद. इस बार 1 ही रन मिलना चाहेगा, 1 से ज्यादा नहीं मिलेगा और 1 से नुकसान भी नहीं हो रहा सीआर पाटिल फाउंडेशन के टीम को. अब तक इस ओवर में 4 गेंदों में 7 रन आ चुके. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 4 विकेट के नुकसान पर.
देखिए पार चंदन के पास कितना स्ट्राइक रखती है विघ्नेश सर, ये भी जरूरी होता है क्योंकि मैच लगातार प्रति गेंद पर रिक्वायर्ड रन रेट बढ़ रहा है। और अभी की अगर हम बात करें, पहली ओवर में जो पावर प्ले में गेंदबाजी की थी उससे थोड़ा सा विपरीत गेंदबाजी डाल रहे हैं। ये देखिए सम्मान दे दिया, सम्मान दे दिया। अच्छी गेंद को सम्मान देना जरूरी होता है, वहां थोड़ा सा जाती में आके खराब शॉट खेलने का प्रयास बिल्कुल ना करें। अब डॉट बॉल का इशारा, इस ओवर का ये पहला ऐसा डॉट बॉल है जहाँ पे रन्स नहीं आया है। अब तक 4 गेंदों में हमने देखा था 7 रन आए थे, उसके बाद 5वीं गेंद डॉट निकली है। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद फेंकी जानी बाकी है। अब शायद भूषण पाटिल देखिए मुझे लग रहा है नजदीकी सिली में डाउन रखा जा रहा है, यानी 10 गज के दायरे के अंदर, जो 30 गज का जो दायरा होता है उसके अंदर, यानी 10 गज के दायरे के अंदर एक खिलाड़ी रखा जा रहा है। शायद दबाव डालने का प्रयास बल्लेबाज के ऊपर, एक खिलाड़ी ऑन साइड में भी, एक खिलाड़ी ऑफ साइड में भी है। क्या लाजवाब कप्तानी करवा रहे हैं भूषण पाटिल अपने खिलाड़ियों की तरफ से। ये अकेला है, कला के जरिए गेंद को 1 रन मिलेगा, 2 की डिमांड होगी क्या? नहीं जी नहीं, तो स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। यहाँ पे ओवर की हो चुकी है समाप्ति, तो 3 ओवर की समाप्ति के बाद भूमि 11 बोनकोड़े टीम का स्कोर पहुंच चुका है रनों का पीछा करवाते हुए 24 रन इस ओवर से आ चुके हैं, केवल 8 रन। ओवर की हो चुकी है समाप्ति, अब 12 गेंदों में चाहिए इस मैच को जीतने के लिए शायद 29 रन, 12 गेंदों में चाहिए 29 रन। 12 बॉल 29 धावा। मेगा फायनलचा सामना भूमी 11 बोनकोडे वर्सेस CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे, असा घमासान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 50,555, द्वितीय क्रमांक 33,333 आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी पारितोषिक आहे आणि 10,000 हजारचं कॅश प्राइज आहे। मालिकावीरसाठी देखील आपण जर पाहिले तर एक मोटर बाईक आहे, ते देखील आपल्याला पाहायला मिळते। बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी अगदी ब्रँडेड बॅट्स देखील अवेलेबल आहेत। या स्पर्धेचं आकर्षण आहे, भरघोस पारितोषिक पाहायला मिळतील। आणि सचिन नाईक अँड टीम गावदेवी क्रिकेट संघ धारावी, जे मेहनत घेतली, तब्बल 7 दिवसाचा प्रवास आपण पाहिला, 7 दिवस क्रिकेटचा घमासान पाहिला आणि अखेरच्या टप्प्यामध्ये शेवटची 2 ओव्हर 12 बॉलचा खेळ 29 धावांची आवश्यकता। हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पार चंदन आता महत्वाची भूमिका आहे, म्हणजेच CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे वर्सेस पार चंदन असा मुकाबला सुरू आहे। 1 वर्सेस 11, आणखी पार चंदनची विकेट मिळाली तर अर्ध काम सोपं होईल, तेच करण्याचा प्रयत्न करत असताना इथे देखील टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते, चेंडू जातोय थर्ड मॅन रेजर मध्ये, सिंगल मिळते। पहिल्या 1 बॉलवर 2 धावा आल्यात, टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावर। 11 बॉल 27 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत पाटील आहे, धारदार गोलंदाजी CR पाटील फाउंडेशन टीम कडे देखील आहे। स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अपील खेळली गेली आहे, अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाहीये आणि इथे नॉट आउटचा इशारा। बॉडीला बेंड केलं होतं, शरीराचा वेध घेतला होता, सबबरी चेंडू पाहायला मिळाला होता, पण इथे अंपायरला असं वाटलं की यस LBW च्या स्वरूपात या खेळाडूला बाद देऊ शकणार नाही, त्यामुळेच नॉट आउटचा इशारा देण्यात आला। स्ट्रॉंग अपील, अपील मध्ये उत्साह होता। फायनलचा सामना आहे, चॅम्पियनशिप आणि फायनलचा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उंचवण्यासाठी या खेळाडूला बाद करावा लागेल। फटका चांगला आहे, ऑन दी अप, हा वाई सफर, पार चंदनच्या बॅट मधून येतोय षटकार। तो अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूं, मुझे नापने की कोशिश मत कर। पार चंदनच्या बॅट मधून षटकार आलाय, मैच अजूनही ऑन आहे, चेस इज ऑन। टीम की धावसंख्या जाऊन पहुंचती। देखिए विघ्नेश सर, मैं तो यही कहूंगा पार चंदन के लिए, लहरों से डरने वालों की नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जैसे ही छक्का पड़ा उसके बाद भूमि 11 बोनगोड़े के डगआउट में तालियों की गड़गड़ाहट हमने देखने को पड़ी, क्योंकि अब तक लगभग वहां पे डगआउट के जो उनके खिलाड़ी थे लगभग सो चुके थे, सुस्त बैठे हुए थे। यहाँ पे छक्का पड़ा, थोड़ी सी संजीवनी आ चुकी है विघ्नेश सर। सुपर्ब, इथे देखील बॉल बॅकचा यस, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय कव्हर रीजन मध्ये, थोडीशी इंजुरी होतीये। पार चंदन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान स्ट्रोक लगवला गेला होता, पार चंदन देखील स्माइल करतोय, अगदी
शॉर्ट कव्हर रिजन मध्ये वेगवान स्ट्रोक लगावला गेला. भाविन पाटील यंगस्टर खेळाडू आहे. वय वर्ष फक्त 17-18चा खेळाडू आहे आणि अगदी जोरात तो चेंडू आदळला. डॉट बॉलची सांगता होतीये. इक्वेशन बदललंय. इक्वेशन आता येऊन ठेपले. 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. फुलर लेनचा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते तब्बल 34 आकड्यावर. 34 धावा फलकावर लागलेत. 19 धावा अजूनही करायचे. 7 बॉल 19. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतात. मी लढतोय, मी पडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. पारचंदन चॉप करण्याचा प्रयत्न करत असताना वेगवान चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपले गेले. चौथे 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. आता 6 मध्ये करायचे 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. 6 गेंदे 19 रन्स. देखिए यहाँ पे थोड़ी सी मुझे लग रहा है कि पारचंदन को सिंगल रन लेकर स्ट्राइक अपने पास रखनी चाहिए थी, लेकिन अब वो रहेंगे नॉट स्ट्राइक पर. अब चाहिए है 6 गेंदों में 19 रन. अब यहाँ से कप्तान भूषण पाटिल किसके साथ जाते हैं आखिरी ओवर लेकर, क्योंकि मैच अभी भी खुला हुआ है. दोनों टीमों के पास बराबर का मौका है. सहयोगी बल्लेबाज की अगर हम बात करें, सहयोगी बल्लेबाज जो है ऋतिक मात्रे ने अब तक बहुत ही ठंडे दिमाग से बल्लेबाजी की है. 5 गेंदों का सामना कर चुके. 4 रनों के निजी स्कोर पर खेल रहे. तो कहीं ना कहीं एक सोच लेनी होगी ऋतिक मात्रे को कि 1 रन लेकर वो पारचंदन को स्ट्राइक पर लाने का प्रयास करे. अब यहां से आखिरी ओवर डेथ ओवर में गेंदबाजी में करें या किया है बदलाव भाविन पाटिल. देखिए विघ्नेश सर, अगर आप सिली मिडॉन शॉर्ट बैकवर्ड पॉइंट ऐसे खिलाड़ी जब 30 गज के दायरे के अंदर रखते हो तो आप प्रोटेक्शन ले लीजिए. प्रोटेक्शन लेना बहुत जरूरी है. देखिए लगभग टेस्ट मैचेस में जो फील्डिंग होती है ना, उस आगे फील्डिंग लगाइए. पॉइंट को अंदर बुलाए, सिली मिडॉन को अंदर बुलाए, शॉर्ट मिड विकेट को अंदर बुलाए और शॉर्ट वाइडिश मिड विकेट को भी अंदर बुलाए. लगभग 10 गज के दायरे के अंदर 6 गेंदे 19 रन. पहली गेंद पटकी हुई गेंद थी, शायद 1 रन मिलेगा डिक्लेयर के रूप में. पारचंदन कह रहे कि 1 रन धकेल के ले लीजिए, मुझे बुलाइए स्ट्राइक पर. 5 में चाहिए 18 रन. 5 में चाहिए 18 रन. डेफिनेटली स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे. पारचंदनला शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राइक देणं गरजेचं आहे. ऋतिक मात्रेला तेच करावं लागेल, अन्यथा एखादा मोठा फटका खेळावा लागेल. ही मॅच आता वेगळ्या स्टेजवर येऊन ठेपली. 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. देखिए जोखिम उठाना तो पड़ेगा ही ऋतिक मात्रे को. 1 रन ले लिया आखिरकार. शायद 1 से ज्यादा तो लेंगे नहीं, क्योंकि 2 की डिमांड हो सकती है, लेकिन पारचंदन जानते कि यहाँ 2 रन लेना खतरे से खाली होगा. 2 नाही 3 साठी ट्राय देखील करू शकले असते. एक धाव फार महत्वाचे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. लेकिन दूसरी बात ये भी विघ्नेश सर कि पारचंदन को वैसे भी पता है 3 रन लेने का प्रयास ना करे, क्योंकि स्ट्राइक उनको मिलना चाहिए भी. तो चलिए आप सूरत हाल ये है 4 गेंदों में चाहिए कुल मिलाकर 17 रन. 4 गेंदों में चाहिए 17 रन, बराबर ना. 4 में चाहिए 17 रन. यानी आपको 4 चौके मारोगे तो भी नहीं जीत पाएंगे. यानी बीच में एक बड़ा छक्का आना चाहिए. 3 छक्के काम हो जाएगा तमाम. भाविन पटेल, उम्दा शॉट. इसे कहते हैं पारचंदन. भाई ये चंदन की तरह चमकते हुए खिलाड़ी है. जैसे स्ट्राइक मिला, लंबा छक्का मारा डीप स्क्वायर के सर के ऊपर से. 3 गेंदों में चाहिए अब 10 रन, 11 रन ना. चंदनच्या बॅट मधून वंदन करणारा षटकार आहे. मॅच ऑन आहे. काय बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने हल्ला बोल केला जातोय. पारचंदन आता रंगात आहे, ढंगात आहे. जोपर्यंत पारचंदन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत भूमी 11 बोनकोड टीमचा या मैच वर ताबा है. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवावी लागेल. व्हाट अ मॅच. आता इक्वेशन येऊन ठेपले. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. इस बीच देखिए फील्डरों को नजदीक बुला. ये पारचंदन के ऊपर दबाव बढ़ाने का प्रयास. 3 में चाहिए 11 रन. अब क्या करेंगे पारचंदन. फिर से बड़ा शॉट मारने का प्रयास. किनारा लिया है. 2 रन पूरे करने की कोशिश करेंगे और 2 रन मिलने भी चाहिए.
अब यहाँ पे देखिए, अब सूरत हाल ये है, 2 गेंदों में चाहिए 9 रन, एक छक्का कंपलसरी होगा या फिर एक चौका, 2 चौकों से बात नहीं बनेगी, 2 में चाहिए 9 रन। 2 मैच बॉल हुआ है। 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. ही स्पर्धा, हे आयोजन, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तुर्बे वर्सेस बोनकोडे, पारचंदन वर्सेस गोलंदाज आपण पाहू शकाल भाविन पाटील. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच. मॅच मध्ये ट्विस्ट. व्हाट अ मॅच. लाजवाब सामना. पारचंदन सेट ऑन अ फायर. कहानी में ट्विस्ट. वो चाय किया जिसमें उबाल ना हो, जो मॅच किया जिसमें बवाल ना हो. ही मॅच मध्ये बवाल झालाय. आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. आझाद 11 खेरणे वर्सेस मच्छिंद्र स्फूर्ती धारावे. सेम सिच्युएशन, सेम कंडिशन, सेम सामना होता. असाच घडला होता आणि त्या बॉलवर चौकार आला होता. आता षटकार आला होता. आता इक्वेशन सेम आहे. आता बघूया काय होतंय. कामेश नाईक तिकडे क्षेत्ररक्षक होता. आता या मॅच मध्ये CR पाटील फाउंडेशन टीम कशा पद्धतीने रणनीती आखेल. एक बॉल 3 धावांची आवश्यकता. विघ्नेश सर, मुझे तो ऐसा लग रहा है कि ये मुकाबला जो है भूमि 11 बोनकोडे बनाम नहीं, मुझे ये तो मुकाबला लग रहा है CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे बनाम पार्थ चंदन अगेंस्ट लग रहा है. इस तरह का मैच हुआ है. क्या 1 मैच बना है? वर्सेस 11 असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पारचंदन काय बॅटिंग करतोय. सुपर डुपर आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर पारचंदन. एक बॉल 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज भाविन पाटील तयार आहे. सगळ्यांचंच लक्ष आहे मेगा फायनलच्या शेवटचा बॉल. एक बॉल 3 धावांची आवश्यकता. पारचंदनच्या बॅट मधून एक धाव आली. काय घडलंय. CR फाउंडेशन टीम फायनलचा चॅम्पियन ठरलाय. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे मेगा फायनलचा हिरो ठरलाय. टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीम साठी. टाळ्या झाल्या पाहिजे पारचंदन साठी, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये. फायनलचा सामना कसा असावा तर तुर्बे वर्सेस बोनकोडे असा असावा. देखिए विघ्नेश सर, हमने इस बात को नजदीक से देखा है. पारचंदन की भी पीठ थपथाई जा रही है क्योंकि CR पाटिल फाउंडेशन के खिलाड़ियों के माध्यम से जानते कि एक तरफा लड़ाई लड़ रहे थे. बाजी प्रभु की तरह जिस तरह पावन खिंड उन्होंने लड़ी थी, उनकी उन्हीं की तरह उन्होंने पारचंदन ने भी अपनी तरफ से किला लड़ने की पूरी कोशिश की, लेकिन भाग्य ने उनका साथ नहीं दिया. आखिरी बॉल पर 3 रन बनाने थे, वहां पर 1 ही रन मिला. तो कहीं ना कहीं ये कारण हो सकता है कि उनको ज्यादा स्ट्राइक नहीं मिली है. एक मैच का बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है, लेकिन अब तक वो नॉट आउट रहे थे, लेकिन आखिरी बॉल पर उन्होंने भी अपना विकेट गंवा दिया. इसी के साथ इस मैच को CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम ने केवल 2 रनों से जीता है. रनों का फासला जो ज्यादा नहीं है, लेकिन बहुत जबरदस्त खेल खेला है. फाइनल जिस तरह होना चाहिए था उसी अंदाज में फाइनल हुआ है. बहुत जबरदस्त मैच खेला है. दोनों टीमों के लिए बहुत बहुत धन्यवाद.